हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू राजेश्वरी अकॅडमी. आय एम मिसेस प्रेमल गोंधळी. बाळांनो, क्लास 8चा CBSE NCERTचा जो सिलेबस आहे त्यातला मॅथचा 4th चॅप्टर आहे क्वाड्रिलॅटरल्स. ओके, तर आता हा चॅप्टर आपण पाहूयात, सुरू करूयात. फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपण काही पार्ट आपण पाहणार आहोत बिकॉज चॅप्टर भरपूर लेंदी आहे. सर्व वन अटेम्प्टमध्ये करत नाही आहोत आपण, ब्रिक बाय ब्रिक, पार्ट बाय पार्ट पाहत चालूयात. ओके, आता चॅप्टरचं नाव काय आहे? क्वाड्रिलॅटरल्स. ओके, आता क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे काय की बघा इथे सांगितलेलं आहे, सी 4 साइडेड फिगर्स. अशा फिगर्स ज्यांना 4 साइड आहेत. मग कोणतीही फिगर घ्या ज्याला 4 साइड्स आहेत, 1 2 3 4, ज्याला 4 साइड्स आहेत त्याला काय म्हणायचं? क्वाड्रिलॅटरल. क्वाड्री ह्या शब्दाचाच अर्थ, क्वाड्री ह्या शब्दाचाच अर्थ 4 होतो आणि लॅटस किंवा लॅटरल ह्या शब्दाचा मीनिंग होतो साइड. म्हणजे अशी फिगर ज्याला 4 साइड्स आहेत त्याला म्हणायचं क्वाड्रिलॅटरल. ओके, आता हा जो वर्ड आहे क्वाड्रिलॅटरल हा डिराइव्ह केलेला आहे लॅटिन वर्ड. ओके, ह्या लॅटिन वर्ड्स क्वाड्री आणि लॅटस ह्याच्या कॉम्बिनेशननी हा क्वाड्रिलॅटरल वर्ड डिराइव्ह केलेला आहे. ओके, आता बघा इथे खाली काय दिलेलं आहे, काही फिगर्स दिसत आहेत इथे. ओके ओके, बघा काही फिगर्स दाखवलेले आहेत. तर ह्यातले कोणकोणते क्वाड्रिलॅटरल्स आहेत? तर सर्वात पहिलं तर काय करणार आहोत, ज्या फिगरला 4 साइड्स आहेत त्याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतोय, बरोबर. आता 1 2 3 4. ओके, किती साइड्स आहेत? 4 साइड्स आहेत, म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल आहे. सेकंड फिगर 1 2 3 4, 4 साइड्स आहे. येस, इट इज अ क्वाड्रिलॅटरल. ह्याच्यामध्ये 1 2 ही थर्ड आणि ही फोर्थ साइड आहे, तो ही थर्ड फिगर सुद्धा क्वाड्रिलॅटरल आहे. नाउ इन द फोर्थ फिगर 1 2, but see the second side, it is ही जी आहे इट इज अ कर्व. स्ट्रेट लाईन आहे का, लाईन सेगमेंट आहे का कोणती? नाही. हा इथे कर्व फॉर्म होतोय त्यामुळे हिला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणणार नाही. ओके, नेक्स्ट काय आहे, इथे पण 1 2 3 4, 4 काहीतरी साइड्स तर आहेत, पण यातली ही साइड जी आहे ही कर्व आहे, ही सुद्धा कर्व आहे. आपल्याला क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये साइड त्याची कशी असली पाहिजे, एक लाईन सेगमेंट असली पाहिजे. सो ही जी फिफ्थ फिगर आहे ही सुद्धा क्वाड्रिलॅटरल नाही. ओके, आता नेक्स्ट काय दिलंय बघूयात. सी the angles of a quadrilateral are angles between its sides as marked in the figures. आता क्वाड्रिलॅटरलचे अँगल्स म्हणजे काय? जी काही क्वाड्रिलॅटरल आहे, सपोज हा एक क्वाड्रिलॅटरल आहे, तर त्याच्या ज्या साइड्स आहेत याला जर आपण नेम दिलं ABC अँड D, ह्याला जर नेम केलं ABCD, तर ह्या दोन साइड्स ज्या आहेत AD आणि AB, ह्या दोघांच्या मध्ये हा जो अँगल आहे, सध्या हा 90 डिग्रीचा आहे, ह्या दोघांच्या मध्ये जो अँगल आहे, दोन दोन साइड्सच्या मध्ये जे अँगल येतात तर त्या अँगल्सला म्हणायचं अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. दोन साइड्सच्या मध्ये येणारा जो अँगल आहे तो आहे अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. ओके, सिंपल आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे बघूयात. रेक्टँगल्स अँड स्क्वेअर. आपल्याला काय पाहायचं आहे? क्वाड्रिलॅटरल मध्ये सगळ्यात मेन बेसिक कोण त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत, कोणते? रेक्टँगल्स आणि स्क्वेअर्स. आपल्या सर्वांना माहितीच आहे रेक्टँगल कसं आहे, स्क्वेअर्स कसं आहे. बट आता इथे भरपूर डिडक्शन्स त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे. रेक्टँगल तुम्ही सांगू शकता पाहून लगेच, हा रेक्टँगल आहे, हा स्क्वेअर आहे वगैरे, नाही का. ज्याच्या दोन ऑपोजिट साइड्स इक्वल दिसतात त्याला रेक्टँगल म्हणणार, ज्याच्या सर्व 4 साइड्स सेम दिसतात त्याला स्क्वेअर म्हणणार. बट आपल्याला प्रूफ सुद्धा करता आलं पाहिजे की हा शेप रेक्टँगल का आहे, किंवा त्याला जर डायगोनल्स ड्रॉ केले तर ते किती अँगल्सला इंटरसेक्ट होतात वगैरे, हे सर्व आपण डिटेलमध्ये इथे स्टडी करणार आहोत ह्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, आता बघा फर्स्ट त्यांनी काय दिलेलं आहे, रेक्टँगल. अ रेक्टँगल इज अ क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल आहे का, कारण त्याला 4 साइड्स आहेत. त्याची प्रॉपर्टी फर्स्ट काय दिलेली आहे, द अँगल्स आर ऑल राईट अँगल्स, म्हणजे 90 डिग्रीचा. कोणताही रेक्टँगल घ्या, कोणताही एक रेक्टँगल जर ड्रॉ केला तर त्याचे सर्व जे अँगल्स आहेत 1 2 3 4 हे कसे आहेत, हे राईट अँगल्स आहेत. राईट अँगल्स म्हणजे हे 90 डिग्रीचे अँगल आहेत. नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा, ऑपोजिट साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. ज्या ऑपोजिट साइड्स आहेत ABCD असं जर ह्याला नेम केलं तर साइड AB आणि DC ह्या दोन काय झालं, ऑपोजिट साइड्स, आणि ह्या कशा आहेत, ह्या इक्वल आहे. सपोज ही जर 5 सेंटीमीटरची आहे तर ही सुद्धा 5 सेंटीमीटरची असणार आहे. आणि AD ही जी साइड आहे AD आणि BC
ही समोरासमोर आहे, ऑपोजिट साइड्स आहे. ही जर सपोज 3 सेंटीमीटर आहे तर ही सुद्धा 3 सेंटीमीटर असणार आहे. ऑपोजिट साइड्स रेक्टँगलच्या इक्वल असतात. ओके, सी नाउ व्हॉट दे हॅव गिवन. अ कार्पेंटर्स प्रॉब्लेम. इथे एक त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे, याच्या बेसिसवर आपण बरेचसे डिडक्शन्स करणार आहोत. तर काय सांगितले बघा, इथे एक कार्पेंटर आहे असं सांगितलंय आणि कार्पेंटरला काय करायचंय, 2 थिन स्ट्रिप्स, वुडच्या 2 थिन स्ट्रिप्स घ्यायच्या आहेत आणि त्याला क्रॉस करायचे, एकमेकांना अशा पद्धतीने ठेवायचं आहे. put them together so that when a thread is passed through their end points it forms a rectangle. 2 लाकडी ह्या थिन स्ट्रिप्स आहेत आणि ज्यावेळेस त्या एकमेकांना लावतील, बघा इथे काय केले, जसं काय खिळा लावलेला आहे, खिळानी त्या काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्याच्या बाजूने एखादा थ्रेड जर असा फिक्स केला, टाय केला, तर हा शेप रेक्टँगल झाला पाहिजे. ओके, मग आता असं होण्यासाठी कोणकोणत्या फॅक्टर्स कन्सिडर करायला हवेत. बघा काय दिलेलं आहे त्यांनी, की काय कन्सिडर करायला हवंय आपल्याला. ओके, काय कन्सिडर करावं लागेल. व्हॉट इज द लेंथ ऑफ द अदर डायगोनल. त्यांनी इथे पहिलं सांगितले की तिच्याकडे ऑलरेडी एक 8 सेंटीमीटर लॉंग स्ट्रिप आहे, एक ऑलरेडी 8 सेंटीमीटर लॉंग स्ट्रिप आहे. दुसरी स्ट्रिप तिला क्रॉस करणार, तर ती जी आहे ती किती लेंथची असली पाहिजे. व्हॉट शुड बी द अदर डायगोनल. आता डायगोनल म्हणजे काय हे मी एक्सप्लेन करणारच आहे, बट लेट्स सी द क्वेश्चन व्हॉट दे हॅव आस्क्ड. व्हॉट इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द 2 डायगोनल्स. हे जे 2 डायगोनल्स आहेत हे एकमेकांना इंटरसेक्ट होतात, तर त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट हा जो आहे हा कुठे असला पाहिजे. ओके, आणि थर्ड वन, व्हॉट शुड बी द अँगल बिटवीन द डायगोनल्स. हे 2 डायगोनल्स बनलेत, हे अँगल्स किती असले पाहिजेत, कसं क्रॉस झाला पाहिजे. ही एक स्ट्रिप आहे, असं करायचं, रेक्टँगल होईल का. हा अँगल किती असला पाहिजे, हा अँगल किती असला पाहिजे, की असा क्रॉस झाला पाहिजे. हा अँगल किती असला पाहिजे, हा किती असला पाहिजे, हा किती असला पाहिजे. शिवाय ह्यांचं कुठे इंटरसेक्शन झालं पाहिजे, एक्झॅक्ट सेंटरला झालं पाहिजे का थोडंसं इकडे अलीकडे झालं तर चालेल, कसं झालं पाहिजे. हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत ह्यांनी. आता त्याच्या आधी डायगोनल्स म्हणजे काय हे मी सांगते तुम्हाला. मोस्ट ऑफ यू ऑल नो. बघा डायगोनल म्हणजे काय, सपोज रेक्टँगल घेतला आपण, ठीक आहे. आता रेक्टँगल हा एक क्वाड्रिलॅटरल आहे, ABCD 4 साइड्स आहेत याला. ओके, 4 साइड्स आहेत, मिनिमम 4 साइड्सच्या फिगरने आपण स्टार्ट करू शकते, त्याला डायगोनल्स पॉसिबल आहेत. जर आपण एखादा ट्रायंगल जर घेतला, ट्रायंगलला सपोज PQR नाव दिलं, तर ह्याला डायगोनल्स काढणं पॉसिबल नाही. ओके, आता डायगोनल कसा A पासून स्टार्ट झाला आणि C ला जॉईन होतोय, B पासून स्टार्ट झाला आणि D ला जॉईन होतोय. म्हणजे आपण काय केले, त्याचे ऑपोजिट वर्टायसेस जे आहेत, ऑपोजिट जे वर्टेक्स आहेत त्यांना जॉईन केलेलं आहे. ओके, म्हणजे रेक्टँगल कडे किती डायगोनल्स आहेत, तर 2 डायगोनल्स पॉसिबल आहेत. आता जर ह्याला 4 साइड्स होत्या, जर ह्याला 5 साइड्स जर काढल्या आपण, ओके, सपोज एक पेंटागॉन घेतला असा, ओके, ह्या शेपचा घेतला, 1 2 3 4 and 5 साइड्स आहेत, त्यामुळे ह्याला काय नेम देणार, पेंटागॉन. हा कोणता शेप आहे, पेंटागॉन आहे. 5 अँगल्स आहेत त्याला, 5 साइड्स आहेत. ओके, आता डायगोनल्स म्हणजे काय, की सपोज आय विल स्टार्ट विथ द फर्स्ट वर्टेक्स. ह्याला नेमिंग करूयात ABCD आणि E. ओके, ह्याला नेमिंग केलं ABCD and E. आता डायगोनल म्हणजे काय, एक वर्टेक्स घ्यायचं, ओके, आणि त्याच्या ज्या ऍडजसेंट वर्टायसेस आहेत त्याच्या जस्ट शेजारचे जे 2 वर्टायसेस असतील, प्रत्येक ह्याला शेजारी 2 वर्टायसेस असतील कोणते तरी, तर ते 2 वर्टायसेस सोडून बाकीचे जे वर्टायसेस आहेत त्या फिगरचे, त्या सगळ्यांना एक लाईन सेगमेंट ड्रॉ करायची आहे. ओके, लेट्स सी कसं. ओके, बघा A पासून स्टार्ट केलं, E आणि B सोडून द्यायचा, AD आणि AC. किती डायगोनल्स झाले, 2 डायगोनल्स झाले. अजून पॉसिबल आहेत का, येस पॉसिबल आहेत. आता काय करायचा, पॉइंट घ्यायचा B, नेक्स्ट वर्टेक्स घ्यायची, त्याच्या शेजारचे 2 कोण आहेत, A आणि C आहेत, त्या दोघांना सोडून द्यायचं आणि बाकीच्यांना जॉईन करायचं, बाकीचे वर्टायसेस जॉईन करायचे, BE आणि BD. किती झाले परत डायगोनल्स, 2 डायगोनल्स एक्स्ट्रा अजून काढले. आता नेक्स्ट काय घ्यायचं आहे, आता घ्यायचं आहे नेक्स्ट वर्टेक्स. कोणता आहे, वर्टेक्स C. त्याच्या शेजारचे कोण आहेत,
ऍडजस्टंट पॉइंट्स बी आणि डी ह्या दोघांना सोडायचं, बाकीच्यांना जॉईन करायचं. आता सी ए ऑलरेडी आहे, सीई आहे का नाही? सो आपण हा काढला सीई. किती डायगोनल झाले? सी पासून पुन्हा 2 निघालेत. ओके, पण एक हा ऑलरेडी होता, नवीन आता फक्त एकच काढलाय. ओके, आता कोणता वर्टेक्स राहिला? आता राहिला वर्टेक्स ई. ओके, आता हा जो वर्टेक्स ई आहे, सॉरी डी आहे, ह्याच्यापासून ड्रॉ करायचे. त्याचे शेजारचे ई आणि सी सोडून द्यायचा, बाकीच्यांना जॉईन करायचा. डी ए आहे ऑलरेडी, डी बी आहे ऑलरेडी. सो नवीन कोणताच वर्टेक्स सॉरी नवीन डायगोनल तयार झालेला नाही. ई पासून पण 2 निघालेले आहेत. ओके, म्हणजे डायगोनल सगळे आपले ड्रॉ करून झाले. तर टोटल किती डायगोनल झालेले आहेत? 2 + 1 म्हणजे टोटल 5 डायगोनल्स पॉसिबल आहेत. एका पेंटॅगॉनला किती डायगोनल्स झाले? 5 डायगोनल्स. डायगोनल्स म्हणजे काय? जी काही फिगर तुम्हाला दिलेली आहे त्याच्या प्रत्येक वर्टेक्स पासून इतर वर्टायसेसला जॉईन करणारी लाईन सेगमेंट एक्सेप्ट त्याचे ऍडजस्टंट जे पॉइंट्स आहेत, त्याचे ऍडजस्टंट जे वर्टायसेस आहेत त्यांना सोडून. ओके, इथून तर तुम्ही काही इथे डायगोनल असा काढू शकणार नाही ना, राईट? सो त्याचे जे ऍडजस्टंट, त्याचे जे शेजारचे आहेत त्यांना द्यायचं सोडून आणि इतर सर्व पॉइंट्सला जॉईन करायचे आहे लाईन सेगमेंट. ओके, कळाली कन्सेप्ट डायगोनलची काय आहेत? अजून एक एक्झाम्पल पाहूयात. सपोज हेक्सागॉन घेऊयात. 1 2 3 4 5 आणि 6. ओके, यू हॅव अ हेक्सागॉन. काय आहे हा? हेक्सागॉन. फिगर ब्लू कलर दिसतोय का? लेट मी ड्रॉ युजिंग अ व्हाइट पेन. 1 2 3 4 5 6. किती साइड्स आहेत त्याला? 6 आहे. ए बी सी डी ई आणि एफ. ओके, ह्याला असं नाव दिलं. आता स्टार्टिंग विथ ए. काय? एफ बी आणि एफ जो आहे हा सोडून द्यायचा, बाकी सगळ्यांना जॉईन करायचं. बी आणि एफ सोडून द्यायचा. ए ई ए डी आणि ए सी किती डायगोनल झाले? 3 डायगोनल झाले. आता पॉइंट बी पासून सुरू करायचं आहे. ओके, पॉइंट बी, वर्टेक्स बी पासून सुरू करायचं, त्याच्या शेजारचा ए आणि सी सोडून द्यायचा, बाकी सगळ्यांना जॉईन करायचे. बी एफ बीई आणि बी डी किती काढले? पुन्हा 3 काढले. आता नेक्स्ट वर्टेक्स धरूयात. नेक्स्ट कोणता आहे? सी. सी ला बी आणि डी ऍडजस्टंट आहेत, ह्या दोघांना सोडून द्यायचे, बाकी सगळ्यांना जॉईन करायचं. सी ए ऑलरेडी आहे. सी एफ आणि सी ई किती काढले? 2 डायगोनल्स काढले ऍडिशनल. आता काय? पॉइंट डी पासून घेऊयात. पॉइंट डी पासून ओके, हा जो आहे याच्या शेजारचे ई आणि सी सोडून द्यायचा, बाकीच्यांना जॉईन करायचे. ओके, डी पासून एफ. ए ऑलरेडी आहे, बी ऑलरेडी आहे. सो किती झाला? +1. ओके, सर्वांपासून 3 3 3 डायगोनल्स निघालेत, शेजारचे 2 सोडून. बरोबर, म्हणजे किती टोटल डायगोनल्स पॉसिबल झाले? 3 + 3 6 7 8 +1 3 3 6 7 8 +1 9. किती डायगोनल्स पॉसिबल झालेत हेक्सागॉनला? 9 डायगोनल्स. ओके, म्हणजे काही जणांचं मिसकन्सेप्शन आहे, डायगोनल म्हणजे काय? फक्त ऑपोजिट वर्टेक्स जॉईन केला 2 डायगोनल्स असतात. जर जनरल क्वेश्चन विचारला की किती डायगोनल्स असतात, तर मुलं सांगून देतात 2 डायगोनल्स असतात. नाही, डायगोनल्स म्हणजे असे. ओके, प्रत्येक फिगरला वेगवेगळे डायगोनल्स पॉसिबल आहेत. ओके, कळाली कन्सेप्ट काय आहे डायगोनल्सची? समजलं डायगोनल्स म्हणजे काय? ओके, नाऊ लेट्स स्टार्ट विथ द डिडक्शन्स. काय दिलेलं आहे त्यांनी पुढे बघा. आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट डिडक्शन त्यांनी काय दिले? व्हॉट इज द लेंथ ऑफ द अदर डायगोनल. बरोबर, एक कार्पेंटर आहे, तिच्याकडे एक डायगोनल दिलेला आहे. एक डायगोनल जो आहे तो 8 सेंटीमीटरचा आहे. सेकंड डायगोनल किती लेंथचा असला पाहिजे हे शोधायचं आहे आपल्याला, जेणेकरून हा रेक्टँगल फॉर्म होईल. ओरली तर आपण सांगू की दोन्ही डायगोनल्स कसे पाहिजेत? इक्वल पाहिजेत. बट कशावरून इक्वल पाहिजे? इक्वल लेंथचे. तर आपण कसं प्रूफ करू शकतो की इक्वलच लागणार आहे याला? लेट्स सी. सी त्यांनी काय दिलेलं आहे? एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. ए बी सी डी एक रेक्टँगल तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये डायगोनल्स ड्रॉ केलेले आहेत, बी डी आणि ए सी. ओके, हे 2 डायगोनल्स आहेत. आता फर्दर काय करायचं आहे? आपल्याला प्रूफ करायचं. काय करायचं? 2 इथे ट्रायंगल्स दिसत आहेत. ओके, 2 ट्रायंगल्स त्यांनी दाखवलेले आहेत. बघा कोणते आहेत? 2 ट्रायंगल कन्सिडर करायचे. बी ए डी, बॅड
बॅड ट्रायंगल. ओके, BAD हा एक ट्रायंगल कन्सिडर केला. दुसरा कोणता ट्रायंगल कन्सिडर करतोय? CDA. CDA म्हणजे एक ह्या शेपचा आणि दुसरा ह्या शेपचा. हे दोन ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. ओके, आता ह्यामध्ये बघा हा रेक्टँगल आहे. रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड्स इक्वल असतात. काय केलेलं आहे? ही जी आहे BA आणि ही जी आहे CD, ह्या कशा आहेत बाळांनो? इक्वल आहेत. ओके, AB इज इक्वल टू CD. AB इज इक्वल टू CD. का? कारण त्या ऑपोजिट साइड्स आहेत रेक्टँगलच्या. आपण काय करणार आहोत इथे? हे दोन ट्रायंगल का कन्सिडर केलेत? हे दोन ट्रायंगल जर इक्वल आहेत असं दाखवलं, कॉन्ग्युरंट आहेत असं दाखवलं. आता कॉन्ग्युरंट म्हणजे काय? ज्या वेळेस आपण एक फिगर दुसऱ्या फिगरवर ठेवतो, ती एक्झॅक्ट एकमेकांना मॅच होते, तर त्याला म्हणतात कॉन्ग्युरंट. ओके, कॉन्ग्युरंट फिगर्स. मग आता इथे एक अँगल घेतलाय, दुसरा अँगल, आपण दोन अँगल कन्सिडर केले, हा अँगल आणि एक हा अँगल. हे जर एकमेकांवर ठेवले, एक्झॅक्ट मॅच केले, तर हे कॉन्ग्युरंट होतील. ओके, आपल्याला तेच दाखवायचं की हे कॉन्ग्युरंट आहे. आणि असं का दाखवायचं? जर आपण दाखवलं की हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्युरंट आहे, तर आपल्याला हे सांगता येईल की ही साइड आणि ही साइड दोघांची सेम आहे, इक्वल आहे. तेच तर आपल्याला दाखवायचं ना की डायगोनल्स कसे आहेत? इक्वल आहेत ह्या रेक्टँगलचे. म्हणून आपण हे दोन ट्रायंगल कन्सिडर करतोय. ते दोनही सारखे आहेत हे एक्सप्लेन करून आपण सांगणार की ह्या त्यांच्या ज्या साइड्स आहेत ह्या इक्वल आहेत, म्हणजेच डायगोनल रेक्टँगलचे इक्वल आहेत. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ओके, त्यासाठी हे सगळं चाललंय. आता हे दोन ट्रायंगल कन्सिडर केले, तर ही एका ट्रायंगलची साइड आहे कोणती? ही वाली आणि ही वाली. ओके, कोणता? हा एक ट्रायंगल आणि सेकंड मी आता असा इथे दाखवू शकते तुम्हाला. ओके, म्हणजे आपल्याला ही साइड आणि ही साइड आपण सध्या काय केली? इक्वल दाखवली. AB आणि CD इक्वल आहे. ओके, आता नेक्स्ट काय दाखवू शकतो? आता बघा ह्या ट्रायंगल मधला हा जो अँगल A आहे. ओके, आता कोणता? हा अँगल जो आहे हा अँगल A आणि हा जो D आहे, म्हणजे कुठला? आता हा अँगल आणि ह्यातला हा अँगल. हे दोन्ही कसे आहेत? राईट अँगल आहेत, 90 डिग्रीचे आहेत. का? बिकॉज दे आर द अँगल्स ऑफ अ रेक्टँगल. दोनही 90 डिग्रीचे आहेत म्हणजे इक्वल आहेत. अँगल BAD इज इक्वल टू अँगल CDA इक्वल टू 90 डिग्री. BAD आणि CDA हे दोन्ही काय आहेत? 90 डिग्रीचे आहेत. आता एक साइड दाखवली, एक अँगल दाखवला. अजून एक काहीतरी गोष्ट दाखवावी लागेल. तीन गोष्टी आपल्याला इक्वल दाखवाव्या लागतात. तीन अँगल्स, तीन साइड्स, किंवा दोन अँगल एक साइड, दोन साइड्स एक अँगल. ओके, ह्या पद्धतीने आपण जर दाखवलं, कोणत्या तरी तीन गोष्टी इक्वल आहेत हे दाखवावं लागतं, त्यावेळेस आपण म्हणतो तो ट्रायंगल कॉन्ग्युरंट आहे. ओके, दोन साइड्स एक अँगल, दोन अँगल्स एक साइड, तीनही अँगल्स किंवा तीनही साइड सारखे आहेत असं काहीतरी आपल्याला दाखवावं लागतं. ओके, आता बघा काय राहिलं? आता अजून एक तर अँगल दाखवावं लागेल किंवा साइड दाखवावी लागणार आहे. अँगल वगैरे दाखवणार नाही आपण, सोप्या पद्धतीने काय दाखवणार? ही जी साइड आहे AD कॉमन आहे, म्हणजे ही जी साइड आहे ती ह्याच्याकडे पण आहे आणि ह्या ट्रायंगलकडे पण आहे. ही जी साइड आहे बरोबर, ही दोघांसाठी काय आहे? कॉमन आहे. ह्या ट्रायंगलकडे पण आहे आणि ह्या ट्रायंगलकडे पण आहे. AD ही कॉमन आहे, दोघांकडे आहे. AD ही कॉमन साइड आहे. झालं, काय मिळालं? दोन साइड्स त्याच्यामधला अँगल, दोन साइड्स त्याच्यामधला अँगल. ओके, म्हणजे दोन साइड्स आणि त्याच्यामधला अँगल, त्याला काय म्हणतात? SAS, साइड अँगल साइड, साइड अँगल साइड, साइड अँगल साइड. बरोबर, SAS. SAS टेस्टने हे कसे आहेत? कॉन्ग्युरंट आहेत. ओके, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्युरंट आहेत. बघा, ट्रायंगल ADC इज कॉन्ग्युरंट. हा जो सिम्बॉल आहे हा कॉन्ग्युरन्सचा आहे. इट इज कॉन्ग्युरंट टू ट्रायंगल DAB. आता नावं पण तुम्हाला व्यवस्थित लिहायचेत. अँगल कोणता? A कोणाला मॅच होतोय? D ला. त्यामुळे मध्ये कोण आला पाहिजे? जिथं कुठे मध्ये म्हणण्यापेक्षा A जिथं आलाय त्याच्या बरोबरीने D पण आला पाहिजे. A स्टार्टिंगला दिलाय फर्स्ट लेटर, तर D पण स्टार्टिंगचं फर्स्ट लेटर असलं पाहिजे. जर तुम्ही लिहिताय ADB, तर इथे CDA चालणार नाही. अँगलच्या बरोबरीने अँगलचं नाव लिहावं लागणार आहे. A जिथे तिथे D. ओके, नंतर ADC, ADC. तसं आता काय? DAC लिहावं लागेल. ADC तसा
DAB असं त्याचं नाव होऊ शकेल. ओके, म्हणजे ते काय झाले पाहिजेत, एकमेकांना मॅच झाले पाहिजेत. तर ह्या पद्धतीने दोनही ट्रायंगल्स काय दाखवलेत त्यांनी, कॉन्ग्युरंट असे दाखवलेत. ओके, देअरफॉर आता दोन ट्रायंगल कॉन्ग्युरंट आहेत म्हणजे ही ह्याला मॅच करते, ही साइड याला मॅच करते. तर ऑफकोर्स ही जी तिसरी राहिलेली आहे, ही साइड इक्वल असायला हवी आहे. म्हणजे ही आणि ही साइड इक्वल आहेत. म्हणजे BD इज इक्वल टू AC. BD इज इक्वल टू AC. झालं प्रूफ, BD इज इक्वल टू AC. बरोबर. मग ह्याच्यातूनच काय दिसतंय की डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल ऑलवेज हॅव दी सेम लेंथ. ह्याच्यावरून काय कळतंय, ह्याच्यावरून आपण प्रूफ केलं की डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल हॅव दी सेम लेंथ. कळालं, इथे दिलेले आहे बघा, डायगोनल्स जे आहेत हे सेम लेंथचे आहेत, हे प्रूफ झालं. म्हणजे एक डायगोनल जर 8 सेंटीमीटरचा असेल तर दुसरा डायगोनल सुद्धा 8 सेंटीमीटरचा असला पाहिजे. ओके, हे झालं फर्स्ट डिडक्शन. आता आपल्याला पाहायचंय डिडक्शन नंबर 2. काय दिलेलं आहे डिडक्शन नंबर 2, काय पॉइंट आहे त्यांचा. व्हॉट इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टू डायगोनल्स. हे जे दोन डायगोनल्स एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत, पण ह्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असला पाहिजे. 8 सेंटीमीटरची लाईन ही आहे, दुसरी ही 8 सेंटीमीटरची आहे. ओके, पण हे डिस्टन्स हे किती असलं पाहिजे किंवा हे डिस्टन्स किती असलं पाहिजे. हे जर 3 सेंटीमीटर आणि हे 5 सेंटीमीटर असं जर घेतलं तर चालेल का. हे 3 सेंटीमीटर आणि हे 5 सेंटीमीटर घेतलं तर चालेल का. कोणत्या पॉइंटला त्यांनी इंटरसेक्ट झालं पाहिजे हे आपल्याला आता शोधून काढायचं आहे. ओके, दिस इज द सेकंड डिडक्शन. आता आपल्याला पाहायचंय ह्याच्यासाठी पण काय केलेलं आहे त्यांनी, एक रेक्टँगल कन्सिडर केलेला आहे ABCD. रेक्टँगल ABCD. ओके, आता पुन्हा याच्यात डायगोनल्स काढलेले आहेत. BD डायगोनल आहे आणि CA हा डायगोनल आहे. ओके, हे इंटरसेक्ट होत आहेत पॉइंट O ला. राईट, आपल्याला तेच दाखवायचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ह्यांचा काय आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ह्यांचा कोणता आहे, का आहे, कुठे आहे. म्हणजे काय प्रूफ करायचं आपल्याला, AO इज इक्वल टू OC आणि OB इज इक्वल टू OD. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल आहे हेच दाखवायचे आपल्याला. आणि OD इज इक्वल टू OB हे दाखवावं लागेल. जर त्याचा मिड पॉइंट आणायचा असेल तर आपल्याला माहितीये त्यांचे डायगोनल्स इंटरसेक्ट सेंटर पॉइंटलाच होतात, किंवा कुठे होतात हे जर काढायचं असेल, माहित नाहीये तुम्हाला कुठे होतात हे जर माहित नाही तर लेट्स फाइंड आउट. ओके, सी आता काय करायचं आहे, दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे. कोणता केलाय बाळांनो, हा जो दिसतोय हा पिंक शेड मधला हा एक, आणि हा इकडचा हा ग्रीन शेड मधला हा एक ट्रायंगल आता कन्सिडर केलेला आहे. हा एक ट्रायंगल, हा ट्रायंगल. आता काय दाखवायचं आपल्याला, हे दोनही इक्वल आहेत किंवा कॉन्ग्युरंट आहेत असं दाखवायचंय. हा जर याच्यावर ठेवला तर एक्झॅक्ट मॅच होईल असं जर दाखवलं आपण तर म्हणजे काय होईल, त्याच्या ह्या साइड सेम आहेत हे सुद्धा आपल्याला दाखवता येईल. कळालं, म्हणजे O हा त्याचा मिड पॉइंट आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. आता काय कन्सिडर केले, दोन ट्रायंगल कन्सिडर केले दिसतात तुम्हाला इथे. ओके, आता ह्याच्यामध्ये हा अँगल बघा, हा जो ब्ल्यू ने दाखवलेला आहे आणि इकडे हा ब्ल्यू ने दाखवलेला आहे. ओके, हे दोनही अँगल्स इक्वल आहेत. कोणता, BOA आणि COD. हे दोनही अँगल इक्वल आहेत. कशावरून इक्वल आहेत, बिकॉज दे आर ऑपोजिट अँगल्स. कसे आहेत ते, ऑपोजिट अँगल्स. ज्या ज्या वेळेस एक्स फॉर्म होतो तर हा जो वरचा अँगल आहे आणि हा खालचा अँगल आहे हे दोन्ही कायम सेम असतात, इक्वल असतात. ओके, बिकॉज दे आर वर्टिकली ऑपोजिट अँगल किंवा सिम्पली ऑपोजिट अँगल सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे, आता हा एक अँगल दाखवला आता की आता हा इक्वल आहे. आता दुसरं काय इक्वल दाखवू शकतो, BA आणि CD ह्या आहेत रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड्स, इक्वल असतात. ओके, ही साइड आणि ही साइड इक्वल आहे. म्हणजे आता आपण काय दाखवलं, एक अँगल आणि एक साइड, एक अँगल आणि एक साइड, दोन्ही ट्रायंगल मध्ये एक अँगल आणि एक साइड इक्वल आहेत. आता दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्युरंट आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला अजून एक काहीतरी लागेल. ओके, अजून एक काहीतरी लागेल. आता ही साइड दाखवली, एक अँगल दाखवला. आता ह्या साइड्स इक्वल आहेत हेच प्रूफ करायचे, त्यामुळे त्या घेऊन चालणार नाही. मग आता काय करावं लागेल आपल्याला, एकतर हा अँगल आणि हा यातला हा एक अँगल हे इक्वल आहे असं काहीतरी दाखवावं लागेल. ओके, हा B अँगल आणि हा D अँगल जो आहेत हा इक्वल आहेत आपण दाखवूयात. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्युरंट आहेत असं प्रूव्ह होईल. साइड अँगल अँगल
साइड अँगल अँगल ह्या पद्धतीने, बरोबर. 3 गोष्टी दाखवायच्यात की नाही आपल्याला. मग आता काय होईल, साइड अँगल अँगल ह्याने हे दोनही कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण दाखवू शकू. तर ह्याच्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी बघा, हा अँगल जो आहे आपल्याला काय दाखवायचं सध्या, हे दोन अँगल्स कसे आहेत, इक्वल आहेत हे दाखवायचे. ह्याला नंबर 1 द्या, ह्याला नंबर 2 द्या. आता प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला अजून एकाची गरज पडणार आहे. हा जो अँगल आहे याला 3 नाव द्यायचे. कोणता, हा वाला CBO. CBO. ओके, हा थर्ड अँगल ह्याची आपल्याला गरज पडणार आहे. ओके, आता काय प्रूफ केलेलं आहे बघा इथे त्यांनी काय सांगितले. आता आपल्याला काय दाखवायचंय, अँगल 1 आणि इथला जो अँगल 2 आहे हे इक्वल आहेत हे दाखवायचे. पहिला आपण काय करूयात, इथे अँगल 1 किती आहेत हे मेन काढूयात. ओके, आता बघा हा जो आहे हा काय आहे बाळांनो, हा आहे राईट अँगल. किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे, बरोबर. म्हणजे हा अँगल 1 आणि अँगल 3 ह्या दोघांची ऍडिशन किती येते, 90. हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे ना, म्हणजे अँगल 1 प्लस अँगल 3 किती येतोय, 90 डिग्री येतोय, बरोबर. अँगल 1 प्लस अँगल 3 किती येतोय, 90 डिग्री येतोय. ह्याच्यावरून काय लिहू शकतो आपण, ह्याच्यावरून काय राईट करू शकतो, अँगल 1 किती हा पाहिजे ना आपल्याला, अँगल 1 पाहिजे ना मेन म्हणजे. तर ह्यावरून काय लिहू शकतो, अँगल 1 इज इक्वल टू, ह्या 3 ला टाका इक्वल टू च्या दुसऱ्या साइडला, हा इथे प्लस आहे तर हा इकडे गेल्यावर मायनस होईल. म्हणजे अँगल 1 इज इक्वल टू काय मिळेल, 90 मायनस अँगल 3. अँगल 1 इज इक्वल टू काय, 90 मायनस अँगल 3. ओके, अँगल 1 काय आहे मिळाला. आता अँगल 2 काय आहे हा शोधायचा आहे आपल्याला. अँगल 2 काय आहे हा शोधायचा आहे. याच्यासाठी काय करायचंय, तुम्हाला एक ट्रायंगल कन्सिडर करायचा. आता कोणता, BCD हा वाला जो ट्रायंगल आहे ना हा कन्सिडर करायचा आता. ओके, आता ह्यामध्ये काय होते बघूयात. BCD, तर आता तुम्हाला हे माहिती आहे प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल काय आहे की कोणताही ट्रायंगल असू दे त्याचे 3 अँगल्सची जर तुम्ही ऍडिशन केली, कोणताही ट्रायंगल असू दे त्याच्या 3 अँगल्सची जर ऍडिशन केली तर ती नेहमी किती असते, 180 डिग्री. येस, 180 डिग्री. म्हणजे काय, अँगल 3 प्लस अँगल 2 प्लस हा 90 डिग्रीचा अँगल इक्वल टू किती, 180. तेच त्यांनी दिले, अँगल 3 प्लस अँगल 2 प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री, बरोबर. मी कॅल्क्युलेशन इथे दाखवते तुम्हाला. अँगल 3 प्लस अँगल 2 प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री, बरोबर. हा असा एक ट्रायंगल आहे, हा अँगल 2 आहे, हा अँगल 3 आहे आणि हा काय आहे 90 डिग्रीचा आहे. म्हणजे 3 प्लस 2 प्लस 90 किती यायला हवी आहे, 180 यायला हवी आहे. आता ह्या 90 ला काय करूयात आपण, इक्वल टू च्या त्या साइडला शिफ्ट करूयात. सो काय मिळेल, अँगल 3 प्लस अँगल 2 इज इक्वल टू 180 मायनस 90, बरोबर. म्हणजे अँगल 3 प्लस अँगल 2 180 मायनस 90 इज 90. काय मिळालं आपल्याला, अँगल 3 प्लस अँगल 2 काय मिळाला, 90 डिग्री. आता ह्या अँगल 3 ला इकडे टाकून देऊयात का, आपल्याला अँगल 2 शोधायचा आहे. मग अँगल 2 काय असेल, 90, हा इथे प्लस आहे तर तिकडे गेल्यावर होईल मायनस अँगल 3. अँगल 2 काय मिळाला, 90 मायनस अँगल 3. आणि ह्याच्या आधी सुद्धा अँगल 1 किती मिळाला होता, 90 मायनस अँगल 3. अँगल 1 किती मिळाला होता, 90 मायनस अँगल 3. पाहून घ्या वाटलंच तर एकदा तुम्हाला बघायचं असेल तर, बरोबर. काय लिहिलं होतं इथे, अँगल 1 इज इक्वल टू 90 मायनस अँगल 3, बरोबर. अँगल 2 मिळाला, अँगल 1 पण मिळाला आपल्याला. ओके, अँगल 2 आणि अँगल 1 दोन्ही कसे आहेत, 90 मायनस 3, 90 मायनस 3. याचा अर्थ हे दोन्ही कसे असले पाहिजेत, आता इक्वल असले पाहिजेत. म्हणजे अँगल 2 इज इक्वल टू अँगल 1, अँगल 2 इज इक्वल टू अँगल 1. झालं प्रूफ. हेच प्रूफ करायचं होतं आपल्याला, 1 आणि 2 अँगल्स इक्वल आहेत हेच दाखवायचं होतं, बरोबर. म्हणजे झालं प्रूफ. काय काय मिळालं आपल्याला, एक साइड, नंतर काय एक अँगल आणि हा एक अँगल आणि हा एक अँगल, अँगल साइड, अँगल साइड. ह्याला अँगल साइड अँगल असं म्हणणार नाही, मग मधलं हे कुठं गायब झालं, नाही.
अँगल अँगल साइड जे जे शेजारी आहेत तसंच रीड करतात. अँगल अँगल साइड किंवा साइड अँगल अँगल असं म्हटलं तरीही चालतं. अँगल अँगल साइड अँगल अँगल साइड म्हणजे हे दोन ट्रायंगल कसे झाले, कॉन्ग्रुएंट झाले. ओके, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. ओ बी ए आणि ओ डी सी. ओके, बी आणि डी सेम आहे त्यामुळे त्यांची नावं समोरासमोर आली पाहिजेत. कसं लिहिणार, ओ बी ए इज इक्वल टू ओ डी सी. ओके, हे दोन ट्रायंगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण लिहिणार आहोत. ओके, आता त्यांनी बघा ए ए ए ए ए एस कंडिशन, अँगल अँगल साइड कंडिशननी हे दोनही कॉन्ग्रुएंट असे दाखवलेत. काय दाखवले, ए ओ बी इज इक्वल टू इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल सी ओ डी. ए ओ बी इज कॉन्ग्रुएंट टू सी ओ डी. आता ए ओ बी इज कॉन्ग्रुएंट टू सी ओ डी. ओके, झाले दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट सेम. त्याचा अर्थ काय, ओ बी इज इक्वल टू काय, ओ डी. ओ बी इज इक्वल टू ओ डी आणि ओ ए इज इक्वल टू काय, ओ सी. ओ ए इज इक्वल टू ओ सी. ह्याचा अर्थ काय, ओ हा काय झाला, ओ हा मिड पॉइंट झाला त्या डायगोनल्सचा. ओ काय झाला, मिड पॉइंट झाला डायगोनल्सचा. कळतंय. सी इथे दिलंय, ओ ए इज इक्वल टू ओ सी, ओ बी इज इक्वल टू ओ डी. म्हणून आपण म्हणू शकतो ओ काय झाला, मिड पॉइंट आहे त्या डायगोनल्सचा. म्हणजेच डायगोनल्स ऑफ रेक्टँगल ऑलवेज इंटरसेक्ट ऍट देअर मिड पॉइंट्स. डायगोनल्स जे आहेत ते ऑलवेज कुठे इंटरसेक्ट होतात, त्याच्या मिड पॉइंट्सलाच. म्हणजे हे जर दोन डायगोनल आहे 8 सेंटीमीटरचे तर हे डिस्टन्स 4 सेंटीमीटर आहे, हे डिस्टन्स 4 सेंटीमीटर आहे, हे 4 सेंटीमीटर आहे आणि हे पण 4 सेंटीमीटर आहे. डायगोनल्स ऑलवेज इंटरसेक्ट इच अदर ऍट देअर मिड पॉइंट. झालं प्रूफ. ओके, डायगोनल्स इक्वल असतात हे झालं प्रूफ. आता इथे बायसेक्टिंग म्हणजे काय, डिवाइड्स इट इनटू 2 इक्वल पार्ट्स. म्हणजे काय, जो मिड पॉइंट आहे, हा जो मिड पॉइंट आहे हा काय करतोय, ह्या दोनही डायगोनल्सला बायसेक्ट करतोय. बायसेक्ट करतोय म्हणजे 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतोय. झालं, समजलं का आहे. ओके, आता मी जसं सुरुवातीला सांगितलं लेक्चर लेंदी करायचं नाहीये त्यामुळे मी पार्ट बाय पार्ट, ब्रिक बाय ब्रिक चॅप्टर एक्सप्लेन करेल. ओके, जर तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवायचं आहे की तुम्हाला लेक्चर आवडले, टीचिंग मेथड आवडली आणि मेन म्हणजे काय करायचं, तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला सबस्क्राईब करायचं. स्टे ट्यून्ड विथ राजेश्वरी अकॅडमी. बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला फर्दर नोटिफिकेशन्स मिळत राहतील. हॅव अ नाईस डे.